माझं नाव अर्चना संदीप ठाकूर. मी सोनाली मॅडमांच्या टीममधून आहे. तर मला लायनर वापरून फायब्रॉइडचा खूप मोठा असा रिझल्ट लागलेला आहे. मला आधी 2023मध्ये फायब्रॉइडचा असा मोठा मासाचा गोळा होता. तर मला जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये ऑपरेशनला लागले. पण तरी पण माझ्या मिस्टरांनी ते करून घेतलं की आज मी माझ्या लहान मुलांसाठी पण हे लायनर मला कांचनीने सजेस्ट केलं की ताई तुम्ही हे वापरा, तुम्हाला म्हणजे फरक पडेल याचा. माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन नंतर मला परत 6 महिन्यानंतर परत तसं झालं. मला फायब्रॉइडच्या परत 2 गाठी आल्या. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला एक आपल्या हरभरा वाटाणा असतो ना, तेवढी एक गाठ आहे, त्याच्यावर थोडी मोठी गाठ आहे. परत मी घाबरल्यासारखी झाली की म्हटलं सर आता तर ऑपरेशन शक्य नाही आहे, कारण की मला परत 2 माझे सीझर झालेले, एक फॅमिली प्लॅनिंग झालं, एक परत आता हा एक ऑपरेशन मोठं झालं आणि आता परत मी ते करू नाही शकत. मग डॉक्टर म्हटले की तुम्हाला 2 महिने तरी नाही तर मग 2 वर्ष तरी थांबावं लागेल. तर मी 2 वर्ष म्हटलं सर मी कसं काय काढणार, कारण की मला सकाळी उठल्यावर मळमळ व्हायची, परत युरिनचा त्रास व्हायचा, असं खूप खाल्ल्यावर पण तरी पण युरिन मला लगेच होऊन जायचं. तर मग म्हटलं माझे मिस्टर पण थोडं टेन्शनमध्येच होते, कारण की माझ्या घरामध्ये ना कॅन्सरचे 2 पेशंट होते. माझे सासू पण कॅन्सरनेच गेलेले आहेत, सासरे पण कॅन्सरनेच गेलेले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की तो प्रॉब्लेम माझ्यात तर नाही आहे, माझं वय आता रनिंग मला तीच चालू आहे. तर मिस्टरांनी मला थोडा धीर दिला की नको तू घाबरू, आहे ना मी आहे की मी तुला जेवढं तुला खर्च लागेल. माझ्या मिस्टरांनी खूप मोठे मोठे दवाखाने केले. पण नेमकं असं झालं की मी हे लायनर वापरलं आणि हे लायनर वापरून याच्यामध्ये मला तिने सांगितलं की ताई फक्त 18 पॅड आहे, तुम्हाला जर याचा फरक 10 ते 15 दिवसातच पडेल, तुम्ही वापरून बघा. म्हटलं ठीक आहे, वापरायला काय हरकत आहे. 175 मी माझ्या मिस्टरांनी जर एवढा 1-1.5 लाख रुपये खर्च केलाय तर 175ला काय हरकत आहे. मी पैशांकडे बघितलं नाही आणि घेतलं. तर मला 11व्या दिवशीमध्ये माझी फायब्रॉइडची छोटी वाटाण्यासारखी जी गाठ होती ती अक्षरशः पडली. मला खूप असा आनंद झाला. खूप धन्यवाद, कांचन सोनवलेला पण खूप धन्यवाद मानते. आणि माझा जेवढा यांना मला सांगता येईल की खरंच तुम्हाला जर कोणाकडे हा फायब्रॉइडचा जर त्रास असेल, तुमच्यामुळे फॅमिलीचा जर असं म्हणजे हे होत असेल की नाही या स्त्रीमुळे पूर्ण फॅमिली हे व्हायला पाहिजे, तर खरंच त्यांना सांगा आणि माझा हा फीडबॅक सगळीकडे शेअर करा. धन्यवाद.